नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं स्वागत. मुळात महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक परवलीचा शब्द आहे. आता परवलीचा शब्द म्हटल्यावर तुम्ही म्हणाल कोणता, तर तो हिंदुत्ववाद अशा स्वरूपाचा आहे. महाराष्ट्राचं राजकारण एका टप्प्यावर मराठी या मुद्द्यावर गाजताना पाहायला मिळत होतं. मात्र आज सर्वत्र हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्राचं हे राजकारण हे मतपेटीपर्यंत पोहोचतं आहे असं चित्र आहे. आणि त्यातूनच भाजपचं सरकार हे सहजतेनं सत्तेपर्यंत पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. मुळात या सत्तेच्या प्रवासात काही नावं महत्त्वाची होती. त्यातलं एक नाव होतं नितेश राणे. साहजिक आहे, नितेश राणे हे हिंदुत्वाचा एक नवा चेहरा म्हणून महाराष्ट्रासमोर येऊ पाहत आहे. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ते मंत्री आहेत, पण मंत्रिपदाबरोबरच त्यांची एक स्वतःची अशी भूमिका आहे आणि जी अत्यंत प्रखर अशा स्वरूपाची आहे. प्रहार आहे त्यांच्याकडे, त्यामुळे प्रखर स्वरूपाची आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेतेजी, खूप खूप स्वागत. जय श्रीराम. नेतेजी, मुळात राणेसाहेब काही इतके कडवे हिंदुत्ववादी किंवा प्रखर विचार व्यक्त करणारे म्हणून बघितले जात नव्हते. ते मराठीच्या मुद्द्यावर अत्यंत आक्रमक होते. नितेश राणेंमध्ये अचानक अशा स्वरूपाचा हिंदुत्वाचा कट्टरवाद किंवा एक आक्रमकता, अगदी प्रहार करावी इतकी, ती कुठून आणि का म्हणून आली? मुळामध्ये 39 वर्ष हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीमध्ये राणेसाहेब तयार झाले. आम्ही लहानपणापासून त्या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे, अनुभव घेत आलेलो आहे. राणेसाहेबांचं राजकारण कदाचित तुम्हाला जवळून कितपत पाहिलं आहे, अभ्यास केला हा विषय आहे. पण तेव्हा राणेसाहेबांनी पण हिंदुत्वाच्या विषयावर तेवढंच कडक भूमिका घेतली. फक्त तेवढं काय, इलेक्ट्रॉनिक चॅनल तेव्हा नव्हते, सोशल मीडिया तेव्हा नव्हती, आणि ते माध्यम कमी असल्यामुळे नेमकं कुठे कशी भूमिका घेतली, हिंदुत्वासाठी नेमकं राणेसाहेबांनी कुठली भूमिका बजावली, हे कदाचित आपल्याकडे कुठेतरी रेकॉर्डेड नाही आहे असल्यामुळे या गोष्टी असू शकतात. पण आम्ही तसं प्रामुख्याने कडवट आम्ही हिंदुत्ववादीच आहोत. 12 वर्ष काँग्रेसमध्ये जाण्याची जी काही चूक आम्ही लोकांनी केली त्याची वेगळी राजकीय कारणं आहेत, ही आपल्यालाही माहिती आहे त्यानिमित्ताने. पण आज भारतीय जनता पक्षामध्ये एका राष्ट्रवाद आणि प्रखर हिंदुत्व मांडणाऱ्या पक्षामध्ये आल्यानंतर आज आमच्यामधली जे ओरिजिनल जे भावना आहे किंवा आमचं रक्त भगवं हे आम्ही अधिकारवाणीने जसं सांगतो, ते प्रखरतेने मांडण्याचं काम, त्याच्यासाठी काम करण्याचं संधी, समाजासाठी काम करण्याची संधी, हिंदू समाजासाठी, ती माझ्याकडे जवळून आले असल्यामुळे मी माझ्या नॅचरल रोलमध्ये आलेलो आहे. काही दिखावा दाखवायची गरज नाही. जे आहोत तसे आहोत. हिंदुत्वविषयी जे बाळासाहेबांचं जहाल हिंदुत्वचा अनुभव आम्ही लोकांनी बघितलेला आहे, ऐकलेला आहे, त्याचा आता त्याच मार्गावर भारतीय जनता पक्षासारखा एक राष्ट्रीय पक्ष जो हिंदुत्वाला मानणारा आहे, राष्ट्रत्वाला मानणारा आहे, त्याच्यासाठी त्या निमित्ताने काम करायची संधी आली. तुम्हाला भाजप बेसिकली पूर्ण या प्रवासामध्ये गेल्या 1.5-2.5 वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला वापरून घेतं आणि मग दरवेळेला मग संजय राऊतांच्या विरोधात कोणाला, तर मग नितेश राणेंना सांगायचं बोलायला, किंवा नितेश राणे म्हणजे शिवसेनेच्या विरोधात कोण बोलणार, मग नितेश राणे बोलणार. भाजपवाले कोणी नाही बोलणार, फक्त नितेश राणेच बोलणार. हां, आणि त्यांच्या माध्यमातून टीका करून घ्यायची, अशी एक तुमच्याकडे पाहण्याची दृष्टिकोन जो तयार झाला. प्रामुख्याने तुमचा वापरून घेतं हा शब्दावर माझा आक्षेप आहे. याचं कारण असं आहे की जेव्हा मी भारतीय जनता पक्षाचा एक सदस्य आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी काम करतो, तेव्हा आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांवर आमचा पक्ष विविध जबाबदाऱ्या टाकतो. काहींना निवडणुकीच्या जबाबदाऱ्या असतात, काहींना संघटनाच्या जबाबदाऱ्या असतात, काहींना अशा पद्धतीची विविध मोहिमेवर पाठवलं जातं. तर ही एक माझ्या पक्षाने मला दिलेली जबाबदारी आहे. त्याला वापरून घेणं हा विषय नाही. एकदा जेव्हा आपण भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही आलो, तर भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यक्रम, प्रत्येक विचार, प्रत्येक जबाबदारी 100% पार पाडणं हे आमची जबाबदारी आहे. आणि म्हणून त्या रोलमध्ये तुम्हाला आम्ही दिसलेलो आहे. आम्हाला कधी हे बोललं नाही की तुम्हाला, आणि त्याच्याही उलटं नुसतं वापरलं असा विषय नाही. हां, तो काय होतं, भारतीय जनता पक्षामध्ये आल्यापासून सन्मान्य राणेसाहेब असो, आम्हाला आमचं कुटुंब, आमचे कार्यकर्ते, प्रत्येकाला मानच मिळत आलेला आहे. कुठेही कमी पडलेलं नाही. जो अनुभव आम्हाला उद्धव ठाकरेंच्या काळात शिवसेनेत वेगळा आला, बाळासाहेबांचा तो विषयच वेगळा आहे, ते आमच्यासाठी दैवत आहे. पण उद्धव ठाकरेंसाठी च्या निमित्ताने वेगळा अनुभव आला. काँग्रेसमध्ये गेल्यावर
शब्द न पाळण्याची जी संस्कृती आहे ती काँग्रेसमध्ये आम्हाला जास्त अनुभवायला मिळाली. आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर पहिल्या दिवसापासून निलेशजी आत्तापर्यंत जी जबाबदारी आम्हाला दिलेली आहे, जे शब्द आम्हाला दिलेले आहेत ते ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी प्रत्येक शब्द पाळलेला आहे. आणि म्हणून पण आम्ही पण विचार केला का बा जे पक्ष जे नेतृत्व आमच्याबरोबर प्रामाणिकतेने आम्हाला ताकद देत आहे, काम करण्याची संधी देते, मग त्यांच्याबरोबर आम्ही निस्वार्थी का राहू नये. अगदी बरोबर आहे. पण मग या परिस्थितीमध्ये तुम्ही पुढच्या आदल्या प्रश्नाला बोलताना पण म्हटलं आम्ही चूक केली, काँग्रेसमध्ये गेलो, 12 वर्ष काँग्रेसबरोबर राहिलो, ही सर्वात मोठी चूक होती. तर म्हणजे राणेसाहेब तुमच्या कुटुंबामध्ये अशी चर्चा होते की तो निर्णय आपला का चुकला म्हणून? ह्याच्यापेक्षा फसवलं गेलं, चुकण्यापेक्षा फसवलं गेलं. आम्हा लोकांना राणेसाहेब एक माजी मुख्यमंत्री म्हणून काही गोष्टीची चर्चा करून जेव्हा त्यांनी काँग्रेसमध्ये गेलेले, खरं म्हटलं तर आमच्यासाठी शिवसेना सोडणं हाच मोठा विषय होता. आदरणीय बाळासाहेबांचे विचार आणि त्यांच्या पक्षाकडून लांब जाणं हा राणे कुटुंबाबरोबर झालेला फार मोठी घटना आहे. पण तरी राणेसाहेबांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आणि मग काँग्रेसच्या प्रमुखांनी, पक्षश्रेष्ठींनी, सोकॉल्ड हायकमांडनी जे काही शब्द दिलेले ते 12 वर्ष पाळले नाही. शेवटी तुम्ही एखाद्या माजी मुख्यमंत्रीला घेता, प्रवेश देता, त्यांना काही शब्द देता, अपेक्षित आहे की तुम्ही ते शब्द पाळावेत. कारण तुम्ही एक एवढा जुना पक्ष तुम्हाला स्वतःला म्हणता, एवढे मोठे गुणगान काँग्रेसचे म्हणता, पण तुम्ही दिलेला शब्द अगर पाळत नसाल ना, आणि आम्ही काय काँग्रेससाठी ॲसेटच होतो, जे काय प्रत्येक दिलेला कार्यक्रम आम्ही पूर्ण केला, सगळ्या ताकदीने आम्ही आमच्या निवडणुका लढवला. मला आठवतं निलेशजी, एक अशी परिस्थिती होती की सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सोडून त्या काळात काँग्रेसची एक पण जिल्हा परिषद आली नाही 14 ते 19 काळामध्ये. म्हणजे राणे साहेब काँग्रेसमध्ये असणं हे काँग्रेससाठी, कोकणासाठी ॲसेटच होतं. मी पण 2014ला काँग्रेसचा एकमेव आमदार पूर्ण कोकण पट्ट्यावर निवडून आलं, ठाणा ते तळ कोकणापर्यंत, सिंधुदुर्गापर्यंत. आम्ही जेव्हा तुमच्यासाठी ॲसेट म्हणून काम करतोय तेव्हा तुम्ही तुमचे शब्द पाळले पाहिजे. पण तसा अनुभव आमच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आला नाही. अगदी. पण मधल्या काळामध्ये, कारण ज्या स्वरूपाचं बाळासाहेबांना दैवत म्हणून राणे कुटुंब मानतं, त्या बाळासाहेबांची शिवसेना फुटली आणि तिच्यात 2 शकलं झाली. तर त्यावेळेला राणे कुटुंब कसं बघत होतं त्या शिवसेनेकडे? मुळामध्ये मी फुटली म्हणणार नाही, बरं, उठाव झाला. ओके. आणि उठाव का करायला लागला एकनाथ शिंदे साहेबांना, किंबहुना त्याच्या अगोदर राणेसाहेबांनी कुठल्या विषयावर आवाज उचललेला, राजसाहेबांनी कुठल्या विषयावर पक्ष सोडून दुसरा पक्ष, स्वतःचा पक्ष स्थापन केला, आणि मग एकनाथ शिंदे साहेबांनी का उठाव केला आणि शिवसेना कशी वाचवली, ह्या सगळ्याची तुम्हाला एक कॉमन धागा समजला पाहिजे. उद्धव ठाकरे. प्रत्येकाच्या एकाने उद्धव ठाकरेवर टीका केलं चालतं, दुसऱ्यांनी केली चालतं, पण प्रत्येकजण शिवसेना सोडण्याचं कारण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेचंच अगर नाव देत असेल म्हणजे हे सगळे बरोबर होते. एक माणूस चुकत होता की नाही. आणि जेव्हा एकंदरीत एकनाथ शिंदे साहेबांचा जो काय तो उठाव झाला, हे सगळे 40 आमदार आणि जे काय, आम्हाला मनापासून समाधानच होतं ना की बाळासाहेबांचा पक्ष आज एकनाथ शिंदेजींनी आणि त्यांच्या सहकार्यांनी भारतीय जनता पक्षाला खांद्याला खांदा लावून वाचवला. आज चिन्ह वाचवलं, आज हिंदुत्वाचा विचार वाचवला. नाहीतर तुम्ही 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीचा कार्यकाळ, निलेशजी तुम्हालाही आठवतं, पत्रकार म्हणून आम्हीही पाहत होतो, विरोधी पक्ष म्हणून, बाळासाहेबांचा मुलगा, बाळासाहेबांचं कुटुंब आणि बाळासाहेबांचा पक्ष अशा रसातळाला जाऊ शकतो, विचार पायदळी असे तुडू शकतात, हे कोणालाच अपेक्षित नव्हतं. म्हणजे राजकीय कार्यकर्ता हा विषय बाजूला, आपण प्रत्येकजण जो शिवसेनेमध्ये घडला आहे बाळासाहेबांच्या अवतीवर, त्या प्रत्येकजण शिवसेनेबद्दल, बाळासाहेबांच्या विचारांबद्दल भावनिक आहे. आणि आम्हालाही वाईट वाटायचं जेव्हा हिंदू हृदय सम्राट लावू शकत नाही. आज पण बाकी सगळ्या स्मारकाबद्दल उद्धव ठाकरे बोलतात, मोठ्या ट्रस्ट, बाळासाहेबांच्या ट्रस्टबद्दल बोलतो, पण बाळासाहेबांचा मुलगा ना मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकला नाही, एवढा मोठ्या माणसाचा. म्हणून जे काही रसातळाला बाळासाहेबांची शिवसेना घेऊन जाण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं, हिंदुत्वाला पायदळी तुळण्याचं काम केलं, ते जेव्हा एकनाथ शिंदेजींनी वाचवलं आणि उठाव केला, निश्चितपणे समाधान वाटलं. म्हणतात आमचं हिंदुत्व त्या गोमूत्रधारी
हिंदुत्व नाही आहे, ही सगळी कारणं आहेत. जानवदारी नाही आहे. हां, आणि इस्लामीकरण मी स्वीकारलं हे स्पष्ट बोलू शकतात ना ते. कशाला इकडे तिकडे म्हणजे बावडाटासारखं दुसरी कारणं देत बसायची. सांगा की बाबा राहुल गांधी समोर मला हिंदू हृदय सम्राट बोलण्याचा माझीमध्ये हिंमत नाही आहे. अहो, बाळासाहेब जिवंत असते आणि कोणी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचा अगर मफलर घातला असता, पट्टा घातला असता, बाळासाहेबांनी ह्यांना मातोश्रीमध्ये घेतलं असतं तरी का? आमचा मुद्दा हिंदुत्व विषयावर आहे. आमचा मुद्दा बाळासाहेबांच्या विचारावर आहे. कोण कोणाच्या वैयक्तिक इथे कोण राजकारण करत नाही आहे. पण तुम्ही बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचा पक्ष अगर पुरं काँग्रेसच्या दावणीला बांधत असाल आणि ते पण मुख्यमंत्री पदासाठी, आणि मग तिथे बसल्यानंतर ना तुम्ही बाळासाहेबांचंच नाव पुसण्याचं काम करत असाल, हे कोणाच आवडणार नाही. पण या निमित्तानं बाळासाहेबांच्या कुटुंबाच्या हातची शिवसेना काढून घेतली गेली. हां, आणि अनेकांनी गद्दारी केली असा जो त्यांचा आरोप आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? खूप बाळासाहेबांचं कुटुंब म्हणजे अन्य वेळी उद्धवजी माझे वडील, माझा बाप चोरला म्हणतात. मग बाळासाहेबांचे स्मारक हे सरकारच्या माध्यमातून कसं बांधून घेत आहेत? मग तिथे तेव्हा माझ्या वडिलांचं स्मारक हे माझे वडील आहेत आणि मी स्मारक बांधणार, हां, मला सरकारचा 1 रुपया नको असं काय सांगत नाहीत उद्धव ठाकरे? तेव्हा कशाला तुम्हाला सरकारी पैसे आणि सरकारी कमिट्या लागतात तुम्हाला? मुळामध्ये तुम्ही आमचं सोडा, बाळासाहेबांच्या अन्य कुटुंबाला विचारा. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने कधी बाळासाहेबांना वडील तरी म्हणून मानलं होतं का? कधी त्यांची तशी सेवा तरी केली असती का? काही अंतर्गत गोष्टी आम्हाला सांगण्याची काही गरज नाही, कारण का आम्हाला त्या दिशेत जायचं नाही आहे. पण आमचं सोडा, आम्हाला सोडा, आमचा विषय सोडा. अन्य जे बाळासाहेबांची जी मुलं आहेत, त्यांचं जे कुटुंब आहेत ना, त्यांचे ज्याला उद्धव ठाकरेंच्या बद्दल कधी विचारबद्दल तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट केलं ना, तुम्हाला TRP फार हाय भेटेल. चला, ब्लॅक अँड व्हाईट मुळात मतदार योग्य वेळेला योग्य ब्लॅक अँड व्हाईट काय करायचं ते करतात. त्यामुळे या पूर्ण प्रवासामध्ये राणे कुटुंबातून 3 असे नेते समोर येत आहेत, 2 आमदार, 1 खासदार. तर त्यावेळेची प्रतिक्रिया, कारण आम्ही बघितलं होतं निवडणुकीचा निकाल लागला आणि म्हणजे आई नीलमताई आणि तुमची जी गळाभेट होती ती खूप मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली आणि तो आनंद जाणवत होता. तुम्ही त्या खांद्यावर घेतल्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला. तर त्यावेळेला कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती की अशा वेळेला तिघं तुम्ही संसदीय राजकारणामध्ये इतक्या आक्रमकपणे उतरतायत त्यावेळेला? निलेशजी, आम्ही 2014 पासून 14ला राणेसाहेब आणि निलेशजींचा पराभव झाला आणि 2014 ते 2024 पर्यंत एकंदरीत एक पूर्ण आमचा तुम्ही प्रवास बघितला तर कुठे ना कुठेतरी तो वेडा वाकडा पद्धतीनेच आम्ही प्रवास करत इथपर्यंत आलो. मग भारतीय जनता पक्षाने आमचा हात धरला, योग्य ताकद दिली, मागे उभे राहिले आणि आज बघा सिंधुदुर्गच्या आणि कोकणातल्या लोकांनी 10 वर्षानंतर त्यांना कळून चुकलं की बाबा हे बाकी सगळ्यांना 14ला आम्ही राणेंना नाकारलं उदाहरण, हां, पण आता 10 वर्ष प्रत्येकाचा अनुभव आम्ही घेतलेला आहे, प्रत्येकाला आजमावून पाहिलेला आहे, विकास कोण किती करू शकतो ह्यांची राजकीय क्षमता पाहिलेली आहे आणि त्यांचं ते सगळा अनुभव घेतल्यानंतर 2024ला परत राणेसाहेब आणि त्यांचं कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी जिथे होते तिथे जाणून परत जनतेने बसवलं. म्हणजे 10 वर्ष कोण किती काय करू शकलं हे मतदारांनी अनुभवलं, पाहिलं, आजमावलं आणि मग सगळ्या गोष्टीचा अंदाज घेतल्यानंतर त्यांना एक कळलं की बाबा कोकणाचा विकास करायचा असेल, सिंधुदुर्गाचा विकास करायचा असेल, ते जे प्रामाणिकतेने आमचे सत्ता असो किंवा नसो आमची सेवा सातत्याने करत असेल तर त्या कुटुंबाला आपण परत संधी दिली पाहिजे. पण त्याचबरोबर नुसतं राणे कुटुंब नाही आहे, त्याच्याबरोबर नरेंद्र मोदीजींची साथ आहे, देवेंद्र फडणवीसजींची ताकद आहे, हां, अन्य भारतीय जनता पक्षासारखा राष्ट्रीय पक्ष आहे. ह्या सगळ्या गोष्टीला एकत्र करून आज कोकणाचा, महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आज परत एकदा संधी दिलेली आहे. चला, कोकणाने तुम्हाला संधी दिली. म्हणजे मुळात राणेसाहेबांना शिवसेनेच्या माध्यमातून असेल, नंतर राणेसाहेब म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून असेल किंवा आता भाजपच्या माध्यमातून कोकणवासीय तुमच्या राणे कुटुंबाच्या मागे म्हणून उभा राहिला सिंधुदुर्गामध्ये आणि या माध्यमातून विकास पोहोचवणं आता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला मंत्रिपद पण मिळाले. तुम्ही कोकणासाठी सगळ्यात मोठा ड्रीम प्रोजेक्ट हा नितेश राणेंचा काय असेल? प्रामुख्याने आमच्या कोकणातली मुलं मुली जे
मुंबई, पुणा आणि ह्या दिशेने जे नोकरी धंदा करण्यासाठी येतात, आमच्या कोकणामध्ये रोजगार निर्मितीवर माझा सर्वात जास्त भर असणार ह्या 5 वर्षामध्ये. कोकणामध्ये फार मोठी क्षमता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये करण्यासारखं खूप का आहे. रोजगार, कारण का आमच्या इथे म्हणजे एकंदरीत लोकांचं राहणीमान असो, लोकांच्या म्हणजे आमच्या इकडे शेतकरी आत्महत्या करत नाहीत, प्रामाणिक पद्धतीने आपलं कर्जफेड करतात. हे सगळे गुण असले तरी आमच्या मुलामुलींना परत एकदा कोकणाकडे वळवणं, सिंधुदुर्गाकडे, रत्नागिरीमध्ये त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उभी करणं, हे माझं सर्वात प्रमुख अजेंडावर आहे. पण नितेश राणे साहेब, जेव्हा आम्ही पत्रकार म्हणून कोकणामध्ये जातो त्यावेळेला कानावर पडणाऱ्या गोष्टी असतात की नवा उद्योग आणायचा म्हटलं की इकडे खंडणी मागितली जाते, इथले स्थानिक राजकारणी कोणताही विकास प्रकल्प करायचा म्हटलं की खंडणी मागतात, मग जागा घ्यायची तर म्हणे पार्टनरशिप द्या, अशा स्वरूपाच्या धमक्या देतात, मग फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आम्हाला लावता येत नाही, असा एक खूप मोठा उद्योजकांचा होरा असतो आणि त्यांचं म्हणणं असतं की खंडणीखोर झालेत सगळेचे सगळे. त्याचा तर लोकांनी विरोध करला आणि त्या सगळ्यांना पाडलं आणि घरी बसवलं ना. आज जे अनुभव हे 10 वर्षामध्ये खंडणीखोरांचं, ब्लॅकमेलरचं, हे सगळ्या गोष्टीचे अनुभव लोकांनी घेतले, ज्यांनी कोकणाचा विकास थांबवला, विरोध केला. आज सिवलसारख्या प्रकल्पाला विरोध केला, काही लोकांनी एअरपोर्टला विरोध केला, काही लोकांनी ग्रीन रिफायनरीला विरोध, ते सगळे आज घरी बसलेले आहेत. आणि आता रोजगार निर्मिती करणारे, विकासाला प्राधान्य करणारे आज सत्तेमध्ये बसले असल्यामुळे आता ह्या कुठलीही चर्चा तुम्हाला कोकणामध्ये दिसणार नाही. चला, या निमित्ताने आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे कोकणामधला तुमच्याकडे बंदर विकास आहे, मत्स्य उद्योग आहे आणि कोकणाचा खूप मोठा विकास हा बंदरांच्या माध्यमातून आणि वॉटर ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून करता येऊ शकतो आणि तो आत्तापर्यंत होऊ शकलेला नाही. तर तुमच्यासाठी म्हणून त्याच्यासाठी काय उद्दिष्ट असेल? आणि सगळ्यात मोठं म्हणजे मत्स्य उद्योगामध्ये परप्रांतीय खूप मोठ्या प्रमाणे घुसतात आणि साध्या कामगारापासून तर व्यापारापर्यंत परप्रांतीय घुसलाय, आजूबाजूच्या राज्यातून घुसतात. मत्स्य उद्योग मंत्री म्हणून तुम्ही यावर काय उपाययोजना कराल? पहिला मुद्दा जो तुमचा बंदरांच्या संदर्भात आहे, मोठ्या प्रमाणामध्ये विविध पद्धतीचे बंदर आज आमच्या पूर्ण कोकण किनारपट्टी आणि त्या परिसरामध्ये येऊ पाहतायत. म्हणजे वाढवणपासून ते रेड्डीपासून ते विजयदुर्गपासून ते अन्य खूप बंदरं आहेत. म्हणजे दिघी पोर्ट असेल, सगळेच आहे. त्या बंदरांना चालना देणं, ताकद देणं, एकंदरीत त्या बंदराच्या माध्यमातून रोजगार निर्मिती ही मोठ्या प्रमाणामध्ये होते. आज गुजरातचा विकास हा मुंद्रा पोर्टमुळे झाला, हे आपण अधिकारवाण्याने सांगतो. मिडल ईस्टचे जेवढा देश आहे ते सगळ्या बंदरांच्या आधारे ते सगळे देश विकसित होत आहेत. तसंच जिथे जिथे हे सगळ्या पोर्टमध्ये ज्या काही अडचणी आहेत, तांत्रिक अडचणी आहेत, ज्याच्यामुळे ह्यांना चालना आतापर्यंत मिळू शकली नाही, ते एका टप्प्यावर येऊन थांबलेले आहेत. वाढवणचा तर फार गतिमानाने विकास चाललेला आहे. आमचे CM साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालून आहेत. पण अन्य हे जे पोर्ट आहेत, बंदर आहेत, त्या सगळ्यांना चालना देण्याचं काम माझ्या माध्यमातून होतं. त्याचा तो फरक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये दिसेल. दुसरा तुमचा विषय होता की मत्स्य व्यवसायामध्ये होणाऱ्या परप्रांतीय आक्रमण, यासाठी काही गोष्टी जसं तुम्ही बघितलं असेल, मी ड्रोनची सुरक्षा तिथे वाढवलेली आहे. आम्ही परवाने तपासतो आहे, तलावांचे परवाने तपासतो आहे. स्थानिक किती लोकांकडे आहेत, त्या परवाने ज्यांना दिले गेलेले आहेत ते आपल्या स्थानिक आहेत का, किंवा नाव स्थानिकांचं असतं, कधी कधी परप्रांती त्या ट्रॉलरवर उभे असतात. या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आम्ही फार बारकाईने करतो आहे. एक आपल्याला देवेंद्र फडणवीस साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून कौतुक ह्यासाठी करायला पाहिजे की त्यांनी एकाच कोकणातल्या आमदाराला ही दोन्ही खाती एकत्र दिलेली आहेत, जे आत्तापर्यंत होत नव्हतं. खूप वर्षा अगोदर मिळालेली, पण आत्ता मधल्या काळामध्ये बंदरे एकाकडे असायचं, मत्स्य व्यवसाय एकाकडे असायचं. आता एकच आमदाराकडे, तो पण कोकणातल्या आमदाराकडे दोन्ही खाती असल्यामुळे जी आता मोठ्या प्रमाणामध्ये या दोन्ही खात्याच्या माध्यमातून माझ्या 720 किलोमीटरचा पूर्ण किनारपट्टीचा विकास मला ह्या निमित्ताने करता येईल. आणि त्याचबरोबर गोड्या पाण्या उर्वरित महाराष्ट्रामध्ये गोड्या पाण्याचं धोरण जे आपण आता गोड्या पाण्यातल्या माशांचं जो धोरण आणतोय, त्याच्यामुळे तिथे विकास आणि रोजगार निर्मिती होईल. चला, राणे साहेबांच्या माध्यमातून कोकणाच्या विकासाला चालना मिळाली असं सातत्यानं बोललं जातं. नितेश राणेंच्या माध्यमातून ही चालना जी आहे ती गतिमान होईल अशी अपेक्षा करूयात. आणि मुख्यतः कोकणातला चाकरमानी हा जो शब्द आहे तो नाहीसा होईल आणि कोकणी माणूस हा उद्योगी असतो, उद्योजक असतो, अशी प्रतिमा तयार होईल अशी अपेक्षा करूयात. नितेशजी, पहिली टर्म आहे मंत्रिपदाची, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि अशा स्वरूपात तुमचा विकास जो आहे, राजकीय विकास होत राहो. धन्यवाद. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.